डॉक्टर बालाजी किणीकर साहेबांना मी विनंती करेन, आमदार बालाजी किणीकरजींना, की आपण स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांचे इथे स्वागत करायचं आहे. तर टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांच्यासाठी. तसेच पुढे मी विनंती करेन श्री अरविंद वाळेकरजी आणि सुनील चौधरीजींना, की आपण सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचे इथे स्वागत करायचं आहे. सन्माननीय अरविंद वाळेकरजी आणि सन्माननीय सुनील चौधरी साहेब, आपणाला विनंती, आपण सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांचे इथे स्वागत करायचं आहे. या सोबतीनेच या मंचावर श्री रवींद्र चव्हाण साहेब उपस्थित आहेत. मनीषा वाळेकरजींना मी विनंती करेन, आपण रवींद्र चव्हाण साहेबांचं स्वागत करायचंय. मनीषा वाळेकरजी, आपणाला विनंती आहे, आपण सन्माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेबांचं इथे स्वागत करायचंय. पुढे मी विनंती करेन, सन्माननीय श्री शंभूराज देसाई साहेब आपल्या समवेत या मंचावरती उपस्थित आहेत. सुनील चौधरी साहेब, मी आपल्याला विनंती करेन, आपण सन्माननीय श्री शंभूराज देसाई साहेबांचे इथे स्वागत करायचंय. साहेब आपले अरुण कुमारजी, आपण मंचावरती निमंत्रित आहात. अरुण कुमारजी प्लीज आपण मंचावर यायचंय. राम सवानीजी, आपण ही मंचावरती निमंत्रित आहात. आपणही मंचावर निमंत्रित आहात. सन्माननीय किसन कथोरे साहेब आपल्या समवेत उपस्थित आहेत. सुभाष साळुंकेजींना मी विनंती करेन, सन्माननीय किसन कथोरे साहेबांचं इथे स्वागत करायचं आहे. तसेच सन्माननीय रवींद्र फाटक साहेब आपल्या समोर उपस्थित आहेत, त्यांचंही आपण स्वागत करू इच्छितो. मी साहेबांना विनंती करेन, आपण सन्माननीय रवींद्र फाटक साहेबांचं इथे स्वागत करायचंय. रवींद्र फाटक साहेबांचं आम्ही स्वागत करू इच्छितो. साहेबांना मी विनंती करेन, सन्माननीय रवींद्र फाटक साहेबांचं स्वागत करायचंय. कुमार ऐलानी साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचंही आम्ही स्वागत करू इच्छितो. इथे आज कुमार ऐलानी साहेब, सन्माननीय आमदार श्री कुमार ऐलानी साहेब. गुलाबराव करंजुळे साहेब इथे उपस्थित आहेत. गुलाबराव करंजुळे साहेब, त्यांचंही आम्ही स्वागत करू इच्छितो. साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. संजय मोरे शिवसेना सचिव, संजय मोरे शिवसेना सचिव, शिवसेना सचिव. मी सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करेन, आपण आपलं मनोगत इथे व्यक्त करेल. जरा जोरदार टाळ्या सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांसाठी. शिंदे साहेबांसाठी. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. मी आज या अंबरनाथ शिवमंदिर आर्ट फेस्टिवल या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण अनेक लोकोपयोगी कार्यक्रमांचं जे आहे या ठिकाणी भूमिपूजन करतोय. मी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत करतो आणि त्याचबरोबर स्वामी गोविंद देवगिरी महाराजांचं खूप खूप या ठिकाणी धन्यवाद की आपण आमच्या निमंत्रणाला या ठिकाणी मान दिलात आणि आपण या ठिकाणी आलात. स्वामीजी खूप खूप धन्यवाद.
परभणीला होते स्वामीजी, परभणीवरून थेट जे आहे ते आता मुंबईला या ठिकाणी आले आणि या अंबरनाथ मध्ये मी आपले खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर मंत्री रवींद्र चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, किसन कथोरे साहेब आहेत, डॉक्टर बालाजी किनीकर आहेत, कुमारजी ऐलानी आहेत, रवींद्रजी फाटक साहेब आहेत, गुलाबराव करंजले आहेत, अण्णा वाडेकरजी आहे, शिंदे साहेब या ठिकाणी आमचे उपस्थित आहेत. सर्वच व्यासपीठ अण्णा वाळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, गोपालजी लांडगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे आर्किटेक्ट अरुण कुमारजी, आपका भी यहाँ पर स्वागत. आणि हे काम जो करतोय राम सवानी, अशा सगळ्यांचं या ठिकाणी मी खूप खूप स्वागत करतो. आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो मी की आपण दरवर्षी एवढ्या मोठ्या संख्येमध्ये येऊन जे आहे या अंबरनाथ शिव मंदिर आर्ट फेस्टिवलची उंची जी आहे ही या ठिकाणी वेगळ्या लेवलला घेऊन जाण्यासाठी काम करता आणि आपण एवढा प्रतिसाद जो आहे अंबरनाथ शिव मंदिरला देता त्यासाठी आपले या ठिकाणी खूप खूप मी धन्यवाद. आज मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी या ग्राउंडची कॅपॅसिटी पण आम्ही डबल केली, तरीही एवढ्या मोठ्या संख्येमध्ये लोक या ठिकाणी उपस्थित असतात. आज या ठिकाणी आपण वेगवेगळ्या कामांचं भूमिपूजन या ठिकाणी करतोय आणि सर्वात आपल्या जवळचं जे आपलं अंबरनाथ आहे, या अंबरनाथ मधलं शिव मंदिर आहे जे 1000 वर्ष जुनं शिव मंदिर आहे. या शिव मंदिराचा परिसराचा कायापालट झाला पाहिजे, डेव्हलपमेंट झाली पाहिजे. त्याच्यासाठी आपण गेले अनेक वर्ष पाठपुरावा करत होतो आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जेव्हा ते युडी मिनिस्टर होते तेव्हा या अंबरनाथ शिव मंदिर प्रोजेक्टला, अंबरनाथ शिव मंदिरच्या कॉरिडॉरला या ठिकाणी काही निधी जी आहे त्या ठिकाणी मंजूर केली आणि आता एकूण निधी स्वामीजी या अंबरनाथ शिव मंदिरासाठी, या कॉरिडॉरासाठी 150 कोटी रुपये जी आहे या राज्य सरकारने या ठिकाणी दिलं. पण काशीला त्या ठिकाणी दर्शनासाठी जातो, महाकालला त्या ठिकाणी दर्शनासाठी जातो. हे जेव्हा कॉरिडॉर पूर्ण होईल तेव्हा फक्त अंबरनाथ मधले किंवा या आजूबाजूच्या परिसरामधले नाही, पूर्ण महाराष्ट्रामधून, देशातून आणि विदेशातून लोक जी आहेत हे अंबरनाथचं शिव मंदिर आणि हे कॉरिडॉर जे आहे ते या ठिकाणी पाहायला येतील. हे 1000 वर्ष जुनं शिव मंदिर आहे. या शिव मंदिराचा विकास झाला पाहिजे याच्यासाठी गेले अनेक वर्ष आम्ही सगळे लोक या ठिकाणी राबतोय. याची सुरुवात 7 वर्ष अगोदर झाली. हे अंबरनाथचं शिव मंदिर 1000 वर्ष एवढं प्राचीन आहे, पण ते लोकांना, आजूबाजूच्या लोकांना पण माहिती नव्हतं की एवढं जुनं शिव मंदिर या ठिकाणी आहे. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? त्याच्या आजूबाजूचं जर आपण पाहिलं आता येताना जी नदी आहे ते नाल्याचं स्वरूप त्यांनी घेतलं होतं. मग बाबा छोटंसं काम आम्ही सुरुवात त्या ठिकाणी केली. त्या नाल्याला जे आहे ते एक गटर करून त्याचं पाणी बाहेर काढण्याचं काम केलं, जेणेकरून लोकांना आज जा येताना जो आहे तो तिकडे वास, ती घाण ती दिसणार नाही. त्याच्यानंतर हळूहळू जो आहे तो आजूबाजूचा रोड त्या ठिकाणी चांगला केला. आजूबाजूचा हा परिसर जो होता हा परिसर एकदम गलिच्छ, एकदम पूर्ण घाण या परिसरामध्ये होती. हा जो कार्यक्रम आपण त्या ठिकाणी करतोय, मला आठवतं ना आपण तेव्हा परफ्यूम पहिल्या वर्षी काय काय उद्योग केले आपण या ठिकाणी आणि हा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला. पण आज हा कार्यक्रम या ठिकाणी गेले अनेक वर्ष होतोय आणि त्याला प्रतिसाद जे आहेत हे हजारो लोक जे आहेत ते या ठिकाणी देत आहेत. हे जे मंदिर आहे हे मंदिर चांगलं झालं पाहिजे. एक वास्तुकलेचं दर्शन जे आहे या मंदिराच्या माध्यमाने होतच आहे, पण आजूबाजूचा परिसर देखील तो तेवढाच सुंदर जो आहे तो झाला पाहिजे. याच्यासाठी आम्ही वेगवेगळे आर्किटेक्ट जे आहेत त्यांच्याकडून प्लॅन घेतले आणि आता आर्किटेक्ट जे आहे ते अरुण कुमार ज्यांनी अक्षरधाम त्या मंदिराचं लँडस्केप केलं, ते जे आहेत ते आपल्या पूर्ण परिसराचं लँडस्केप या ठिकाणी करतायत आणि पुढच्या 1.5-2 वर्षामध्ये हा पूर्ण परिसर जो आहे ह्याला एक वेगळी झळाळी जी आहे त्या ठिकाणी प्राप्त होईल. हा पूर्ण परिसर जो आहे तो आम्ही शंभूराजे देसाई साहेब पूर्ण काळ्या पाषाणामध्ये करतोय. ज्या पाषाणामध्ये मंदिर बनलंय त्याच पूर्ण हा कॉम्प्लेक्स जो आहे तो त्याच पाषाणामध्ये त्या ठिकाणी आपण करतोय आणि मंदिराकडूनच आपण सगळे जे आहे ते प्रभावित होऊन सगळे डिझाईन्स असतील या सगळ्या गोष्टी गेट पासून, नंदी पासून,
ती जी आता नाला झालेला आहे तो पुन्हा नदीचं स्वरूप त्याला येईल, त्याच्यावरती STP प्लांट, त्याच्यावरती ETP प्लांट, 12 ज्योतिर्लिंग, त्याचबरोबर एक शिवशंकराची अशी एवढी मोठी मूर्ती असेल या ठिकाणी भव्य दिव्य की ती रेकॉर्डमध्ये त्या ठिकाणी जाईल. तर असं भव्य दिव्य काम जे आहे ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी करतोय. तर येणाऱ्या काळामध्ये एक मोठं भव्य दिव्य काम जे आहे ते या ठिकाणी मंदिराच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी उभं राहील. मुख्यमंत्री महोदयांचे खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की या ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण निधी देत आहे. पण आमचं हे जवळचं मंदिर आहे, ज्या मंदिरासाठी आम्ही हा कार्यक्रम चालू केला, आज ते मंदिर आणि आजूबाजूचा परिसर जे आहे हे काट टाकणार आहे. आणि येणाऱ्या 2 वर्षामध्ये मी तुम्हाला सांगतो की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भाविक जे आहेत या अंबरनाथ मध्ये की त्याची तुलना जी आहे की काशीच्या कॉरिडॉर बरोबर झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. एवढं काम जे आहे ते आम्ही या ठिकाणी करतोय. आज आपण त्या ठिकाणी पाहतो की राम मंदिर जे आहे या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी उभं केलं. आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने ते मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलं. आणि हे मंदिर फक्त राम मंदिर आहे तिथे किंवा कुठलं एक मंदिर आहे त्याच्यामुळे ते मंदिर उभं नाही केलं. त्या मंदिराच्या माध्यमाने जे आहे हे आपल्या पुढच्या पिढीपर्यंत आपले संस्कार, आपली संस्कृती, आपला इतिहास जो आहे, आपला गाभा काय आहे, आपला पाया काय आहे, आपला ओरिजिन काय आहे, आपला आपण कुठून आलोय हे सांगण्याचं काम जे आहे हे मंदिर त्या ठिकाणी करत आहे. म्हणून राम मंदिर जे आहे ते आपल्या सगळ्यांसाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी महत्वाचं होतं. ते फक्त मंदिर एक मंदिर नाही, एक राष्ट्र मंदिरच्या स्वरूपामध्ये जे आहे हे त्या ठिकाणी उभं राहत आहे. आणि आज आपलं हे अंबरनाथचं शिव मंदिर देखील येणाऱ्या अनेक पिढ्यांना जे आहे एक वेगळी ऊर्जा जी आहे आणि आपण आलो कुठून आहे, आपली सांस्कृतिक धरोहर जी आहे ही पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे हे अंबरनाथचं शिव मंदिर या ठिकाणी करणार आहे. म्हणून हे मंदिर आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर या अंबरनाथ मध्ये अनेक असे प्रोजेक्ट्स आम्ही उभे केले. स्पोर्ट्स स्टेडियम असेल, शूटिंग रेंज असेल, या अंबरनाथ मध्ये जे आहे हे या ठिकाणी सभागृह त्या ठिकाणी उभं राहत आहे. त्याचबरोबर नेहरू गार्डन या ठिकाणी झालेलं आहे, काही दिवसामध्ये त्याचं उद्घाटन आम्ही करू. लायब्ररी या ठिकाणी उभी राहिलेली आहे. एक हॉस्पिटल जे आहे हे या ठिकाणी उभं राहते, सुपर स्पेशालिटी. दिव्यांग भवन असेल, स्विमिंग पूल असेल, ऑडिटोरियम असेल, आउटडोर इंडोर स्पोर्ट्स स्टेडियम असेल, असे अनेक कामं जी आहेत ही गेल्या अनेक वर्षामध्ये आम्ही या ठिकाणी करत राहिलो. या ठिकाणी मी CO साहेबांचा या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज त्यांच्याही पाठपुराव्यामुळे जो आहे तो आज या ठिकाणी अंबरनाथ शहराला एक वेगळा आकार देण्याचं काम जे आहे ते आम्ही या ठिकाणी करू शकलो. मी अण्णा वाळेकर, बालाजी किनीकर, सुनीलजी चौधरी, आमच्या पूर्व नगराध्यक्ष या सगळ्यांचं खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने जे आहे हे या ठिकाणी अंबरनाथ जे आहे ही काट टाकते. आणि गेल्या अनेक वर्षामधून आपण पाहिलं या ठिकाणी की 10 वर्ष अगोदरचा अंबरनाथ, 7 वर्ष अगोदरचा अंबरनाथ आणि आत्ताचा अंबरनाथ जे आहे या अंबरनाथ मध्ये 100% रोड जे आहे हे सिमेंट कॉन्क्रीटचे आम्ही त्या ठिकाणी केले. आणि तेवढ्यावरतीच थांबलो नाही, या अंबरनाथला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्याचं काम देखील या ठिकाणी आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक या ठिकाणी करतोय. पुन्हा एकदा मी सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर कधी कोणी कल्पना केली नव्हती की या अंबरनाथ मध्ये जे आहे हे मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी येईल. मी डॉक्टर बालाजी किनीकरांचं या ठिकाणी खास करून अभिनंदन करतो की शासनाकडून जे आहे या मेडिकल कॉलेज देखील या ठिकाणी मंजूर करून घेण्यामध्ये ते यशस्वी झालेत. त्यांचंही या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.